आकाशवाणी औरंगाबाद. प्रवीण ननवरे ठळक बातम्या देत आहे. माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आसाममध्ये सिलचर इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 1980 पासून 7 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले देव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सिलचरच्या काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांचे ते वडील होत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही संघटना येत्या काळात जागतिक औद्योगिक संघटना म्हणून ओळखली जाईल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. ते काल मुंबई इथं महामंडळाच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उद्योग क्षेत्रामध्ये देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर असल्याचं देसाई यांनी नमूद केलं. लातूर जिल्ह्यात पीक विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांचा गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद दिसून येतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 116 शाखांमधून शेतकऱ्यांनी यंदा 36,08,58,000 इतका विमा हप्ता जमा केला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक H.J. जाधव यांनी दिली. महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून काम करून मराठवाड्याचा विकास साध्य करावा असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबाद इथं केलं. विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. शासनाच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत औरंगाबाद जिल्हा अव्वल कामगिरी करून उत्कृष्ट काम करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी दिली. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 50% पोहोचला आहे. आज सकाळी 8 वाजता धरणातला जिवंत पाणीसाठा सुमारे 1100 दशलक्ष घनमीटर वर पोहोचला. धरणात सध्या 13,300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.